कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। टास्क असा आहे की 3 पॉइंट्सवर तुला यायचंय, तर तू एक गाडी परत वापरू शकत नाही। जर तू ऑटो केली तर परत ऑटो नाही घेऊ शकत, तुला टॅक्सी घ्यावा लागेल, ठीक आहे। आणि वेस्टर्न साईडला सेंट्रल असतं, सेंट्रल म्हणजे दादर टू ठाणे टू कल्याण, हे पूर्ण सेंट्रल लाईन आहे। दादर, घाटकोपर, घाटात आणि कोपर मारायचंच, घाट आणि कोपर, घाटकोपर कुर्ला, ही सगळी सेंट्रल लाईन आहे। तिकडे तुला ऑटोज भेटतील, ऑटो रिक्षा, जर तुला त्या साईडला सोडलं। ह्यांनी मला म्हणजे मॅडमांनी शिकवलेलं ते मला कळालं, पण ते कुठं जायचं आहे काय नाही ते अजून लोकेशन आम्हाला माहित नव्हतं। तुम्हाला 3 टास्क करायचे, 3 चेकपॉईंटच्या इथे जायचं, तर आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल आणि प्लॅन करायला लागेल की तुला कधी कुठलं मोड ऑफ ट्रान्सपोर्ट घ्यायचं आहे। एकदा ऑटो घेतली की ऑटो नाही घ्यायची, मी तू टॅक्सी घेणार। फक्त एवढंच की जेव्हा पण तू कुठं पोचणार तर हडबडून नाही जायचं। तुम्हाला सोडणार तिकडे त्या लोकेशनवरती, मग तुम्हाला कदाचित नाही सांगणार की तुम्ही कोणत्या लोकेशनवरती आहात, तुम्हाला विचारपूस करायची आहे की बाबा हे कोणतं लोकेशन आहे हे विचारायचं आहे, ठीक आहे। मग विचारल्यानंतर तुम्हाला कळेल की हे असं असं लोकेशन आहे, तर तुम्ही पटकन मला कॉल करायचा आणि सांगायचं की मी या लोकेशनवरती आहे, तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार आणि ऐकून घ्या मी काय बोलते। कधीही काही नाही कळलं तर विचारायचं लोकांना। कधी कधी तुम्ही ना हे पण विचारू शकता, लिफ्टसाठी पण विचारू शकता। लिफ्ट म्हणजे कोणाला तरी थांबवा, बाईक थांबवू शकता, टेम्पो थांबवू शकता, ट्रकवाले करतील मदत। मला तर 3 जागा सांगितल्यात, ती सांगते कुठं मी नेऊन सोडतील म्हणजे तिला यायला। विरार, जीव आणि सांगायचं तर मग बांद्रा मला नाही माहिती यार या बाजूचं काय, खरंच नाही माहिती। इट्स लाईक मी जरी गेली आहे ना तर मी फक्त ट्रेन वापरले विच इज स्टेशन टू स्टेशन, नाहीतर मी रिक्षा पकडून डायरेक्टली पोहोचली। मी बसेस नाही वापरले, बस नाही, मेट्रो नाही वापरली, मेट्रो पण व्हेरी रेअरली। टोटली कोणालाच नाही माहिती कसं ट्रॅव्हल करायचं। लिव्हिंग रूम मध्ये आल्यानंतर बघतो तर आमच्यासाठी एक छान असा फोन बूथ केला होता, त्याच्यामध्ये एक मोबाईल होता। आई ग माझा डोका फिरला, कारण तिकडे फक्त एकच फोन होता, एकच फोन, आणि आम्ही 11-12 मुली होती आणि एकच फोन होता। आता 2 कॉल एका वेळेला आले तर भांडण होणारच होणार। आजच्या टास्कसाठी आपल्या गावरान ब्रोजला काही ठराविक ठिकाणांवर सोडण्यात आलंय। या टास्कसाठी ठरलेल्या जोडीचं नाव आहे अथर्व आणि रामा, आणि त्यांचा स्टार्ट पॉइंट आहे सांताक्रूज। पुढील जोडी आहे शत्रुघ्न आणि निक्सन, आणि त्यांचा स्टार्ट पॉइंट आहे मालाड। पुढील जोडी आहे पंकज आणि सुभाष, आणि त्यांचा स्टार्ट पॉइंट आहे गोरेगाव। पुढील जोडी आहे दीपक आणि पवन, आणि त्यांचा स्टार्ट पॉइंट आहे वांद्रे। पुढील जोडी आहे विजय आणि अर्जुन, आणि त्यांचा स्टार्ट पॉइंट आहे खार रोड। पुढील जोडी आहे ऋषिकेश आणि क्रिश, आणि त्यांचा स्टार्ट पॉइंट आहे वांद्रे। मला म्हणजे असं टेन्शन आलं की खेड्यागावाशिवाय मला दुसऱ्या गावाची माहिती नव्हती, आणि मुंबई सिटीमध्ये जिकडं बघा रस्ते सारखे दिसतात, इकडं बघितलं ती सारखं दिसतं। मला जर मुंबईमध्ये सोडला तर माझ्या लक्षात बी राहणार नाही परत माघारी यायचं। सुभाष आणि मी सोबत होतो तर कसा पहिले आम्हाला म्हणजे समजतच नव्हता। आम्ही इथून निघालो, माझा पार्टनर होता अथर्व, मग कळून गेलो आता अथर्व जरा चंचल आहे। 2 जागे कटिंग ते थोडी ट्रॅफिक आहे, आपल्याला तिथून सोल्डे मंक्शनवरून हरवणं तर नाही ना आपण काय की तू कसा लोड घेतो भाऊ आहे आपला। मी ट्रॅफिक पाय नाही काय टेन्शन वाटत नाही का, घाम किती फुटलाय, पुरा ओल्ल झालोय खाली। टेन्शन वाटून काय करणार, आता सोडलंय आपल्याला, इथनं पुढे जायला नकोय, तास करायचा आहे, करू काहीतरी करू, जाऊन देता चलो। मागल्या वेळेस नुसरीबर मुंबई फिरलो, पण आता जिथं मला जायचं होतं तिथं मी पहिल्यांदा गावात गेलो नव्हतो,
आणि ती मेन सिटीत होतं मुंबईत आत, त्यामुळे माहितीच नव्हतं मला कुठं जायचंय काय करायचंय ती. आम्हाला ते पण कळलं की आमच्या पार्टनर कोण आहे. तर विजयची पेअरिंग झाली होती अर्जुन सोबत, म्हणजे रेवती अर्जुन आणि गुरलीन विजय. मी हॅपी होती कारण रेवती माझी फ्रेंड आहे आणि काल आम्ही सगळे सोबत बसून प्रॅक्टिस करत होते की हे कुठे आहे ते कुठे आहे, असं सगळं आम्ही केलं. आम्हालाच माहित नव्हतं आम्ही कुठे, आम्हाला जागा माहित नाही काय नाही. पण आपल्याला नेमकी सापडायचं काय? आपल्या शोचा काही नाव बिव झेंडा बिंडा काय आहे का बघ, तिथे दिसतोय का कुठे? मग आम्ही ना भरपूर फिरलो, ते शोधायला फिरलो, हिंडलो आम्ही. फिरता फिरता मग आम्ही ना भरपूर लांब निघून गेलो सापडत. काय पाटी बिटी लायला असेल. बघूया नाव तर दिसते का बघ तरी, इकडे तिकडे कुठे काय आहे का. वो हात धरून चाल मा. एक तर काय आपण यायला सोडलं आपल्याला, कुठे आलो आपण. आम्ही कुठे होतो ते आम्हाला म्हणजे माहीतच नव्हतं. तास काय होतं ते बी माहीत नव्हतं आणि कुठे आहे ते बी माहीत नव्हतं. आम्ही दोघं तर एकदम म्हणजे डायरेक्ट हँग होऊन झालो होतो. नेमके आता करायचं काय आता आपल्याला. दादा कुठला एरिया आहे दादा ह्यो? दादा खार रस्ता सांगायला माणसांकडे वेळ नाही, बोलायसाठी वेळ थांबत नाहीत माणसं. कळणं झालं कुठला खार आहे नेमका काय. तसं गावात तसं काय कोणी लोक तुम्हाला घर दाखवून तर त्याच्या घरापाशी सोडतील, पण इथं माणसांना किंमत आहे का नाही तेच काही कळणार ना, का त्यांच्या कामामुळे ती व्यस्त आहे हेच काही कळत नाही. कोल्हापुरात आम्ही एवढं वर्ष राहून सुद्धा शाहूपुरी राजारामपुरीतनं शाहूपुरीच्या गल्ल्या माहीत नाही आणि मुंबई आयुष्यात पहिल्यांदा बघितलं आणि तिथून इथं यायचं कसं माझ्या डोक्यात चालू होतं. मला पण मिळून पवन मिळाला. मी पवनला समजवलं तुला काय पण करू, तू पण नॉमिनेशनमध्ये आहेस, मला पण तुझ्या संग नेऊ नको भावा, तुला जर बाहेर यायचं असलं तर व्यवस्थित खेळायला लागणार. मी झाडं काँग्रेस गाड्यांच्या खाली वाकून झोपून बघालतो. खरंच आम्हाला म्हटलं नेमकं कुठं ठेवलं असतील. मी आज विचारत फिरालतो की झेंडा 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 झेंडा, एक टाक लक्ष चालू होतं माझं झेंडा झेंडा. सुरेश सर आलते, मग आम्हाला सांगितलं रात्री असं म्हणजे तुम्हाला जायचंय फिरायचंय म्हणे तिकडं मुंबईमध्ये. तर मला तर असं वाटलं आता कुठं फिरावं कुठं नाही, आपल्याला काही माहित नाही. तिथून आम्हाला झेंडा होता तो शोधायचा होता आम्हाला. आम्ही ते फिरत आलो आणि एका MM मिठाई एक दुकान होता, त्या दुकानात आलो. जेव्हा त्या लोकांनी सांगितलेलं की पार्टनर्स असणार आहेत आणि पेड होणार आहे, सो मला फक्त एक टेन्शन होतं की ह्याचा पार्टनर शत्रुघ्न नसावा, बिकॉज दोघांचं लँग्वेज बॅरियर आहे, दोघांना एकमेकांची भाषा समजत नाही. हा टास्क ऐकून आधी तर मला असं झालं की बाबा कसं होईल, मग नंतर कळलं की ह्याचा पार्टनर निक्सन होता, तर दोघांचं थोडं टेन्शन होतं मला. भूक लगी कितीला आहे? 807. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.